सुबोधला ज्यांनी कास्ट केलंय त्यांची पुन्हा रणवीर सिंगला कपिल देव ज्यांनी केलाय त्यांच्यासारखीच अडचण आहे की ह्या माणसाची लोकप्रियता आहे, याला हे कॅरेक्टर म्हणून बघायला लोक येतील. त्याच्यासाठी मग ताण कोणावर? विक्रम गायकवाड. सेमच आहे ना कॉन्सेप्ट. पण कित्येकदा असं होतं की एक डोळा आहे आणि तो डोळा शॉर्ट मध्ये बाहेरून लोंबतोय, तर आम्ही 2 डोळे बनवतो आणि मधला जो ट्रॅव्हल आहे तो पोस्ट मध्ये होऊ शकतो. आता तर पोस्ट मध्ये गोळी मारली, त्याचं रक्त उडालं, सगळं करतात. किंवा एखाद्या माणसाच्या हातावर तलवार मारली. आता मी पानिपत नावाची फिल्म केली, आता मी तानाजी नावाची फिल्म केली, त्याच्यात हे सगळे इफेक्ट आहेत. हे पोस्टवर केलेले इफेक्ट आहेत, कारण मी करणार, त्याच्यात मला वेळ आणि माझं एक्सपेरिमेंटेशन असणार, ते करणार. पण तुमच्याकडे एक तर पैसा पाहिजे ना, तर वेळ पाहिजे. तुमच्याकडे वेळ नसेल आणि पैसा असेल ते आम्ही करून देतो. तुमच्याकडे पैसा नसेल, थोडा वेळ असेल तर मेकअप नाही करा. असं ते गणित आहे आणि ते चाललंय. तुम्ही हिंदी चित्रपटासाठी सुद्धा काम करता आणि ते मराठी चित्रपटांसाठीही करता, तर या 2 चित्रपट सृष्टीमध्ये रंगभूषाकार म्हणून तुम्हाला काय वेगळेपण वाटतं? मला वेगळेपण असं वाटतं की हिंदी चित्रपट सृष्टीत खूप पैसे आहेत, त्यामुळे मला कामाची खूप लिबर्टी आहे. मला पाहिजे त्या वस्तू मिळू शकतात, मी सांगेन ते होऊ शकतं. हिंदी चित्रपट सृष्टीत चांगलं काम तंत्र या दृष्टीने करण्यासाठी लोक हट्टी आहेत. मराठी चित्रपट सृष्टीची ब्युटी ही आहे की त्यांच्याकडे संगीत आहे, त्यांच्याकडे चांगलं लेखन आहे, चांगलं कॉन्सेप्ट आहे, पण हट्ट नाही. त्यामुळे मी जर त्यांच्याकडे काही जाऊन करणार तर मला स्कोप नाही राहत, कारण मला वैयक्तिकरित्या पैसे कमवायचे असतील तर ते हिंदी चित्रपट सृष्टीवाले सक्षम आहेत मला देण्यासाठी. तुम्ही किमान मटेरियल तरी द्या, तंत्रासाठी लागणाऱ्या गोष्टी तरी द्या. तुम्ही नुसत्या संहितेवर नाही चालू शकत आणि हे नुसते तंत्रावर नाही चालू शकत. ह्या दोन्ही त्रुट्या आहेत दोन्हीकडे. पण तरी मराठी सिनेमा खूप बदलतोय. पण मी परत तेच सांगतोय, तुमच्या कक्षा रुंदावायच्या असतील तर तुम्ही ह्या सगळ्या तंत्रांचा वापर केला पाहिजे. तुम्ही प्रोत्साहित खर्च केला पाहिजे. तुम्ही तुमच्या प्रोड्युसरकडे तरच हळूहळू ते मोठं होणार. तुम्ही हट्ट केला पाहिजे की मला हे पाहिजे, मला विक्रम गायकवाड पाहिजे. फक्त सुबोध भावे आणि काही मंडळी आहेत ज्यांच्या प्रेमाखातर मी जाऊन काम करतो आणि मराठी चित्रपट सृष्टी असं समजते की अरे तो हिंदीत तर खूप पैसे कमवतो की त्याला काय पैसे द्यायचे. ही वृत्ती तुम्ही जर ठेवून चाललात तर तुम्हाला प्रोफेशनल रिझल्ट कसा मिळणार? विक्रम गायकवाड म्हणून नाही, कोणी दुसऱ्या टेक्निशियन कडून सुद्धा. आमचं तर बजेट तुम्हाला माहिती आहे. मला माहिती आहे, मला नकोच पैसे, पण त्या कामासाठी लागणाऱ्या तंत्राला जे पैसे लागत आहेत ते मटेरियलसाठी तरी द्यायला पाहिजेत ना तुम्ही. हा आहे सुबोध भावे कडून माझी अपेक्षा आहे, त्याच्याकडून माझी आशा आहे की तो पुढे जाऊन काहीतरी या ठिकाणी त्यांनी तो अनुभवलाय. पण तो किती दिवस मला रिक्वेस्ट करणार ना, हा प्रॉब्लेम आहे. सुबोधचा तुम्ही आता विषय निघाला म्हणून विचारतो की बालगंधर्व या चित्रपटाला सुद्धा तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर बालगंधर्व असेल, लोकमान्य असेल, कट्यार काळजात घुसली किंवा आता आलेला आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर, असे 4 वेगवेगळ्या धर्तीवरचे चित्रपट तुम्ही एकाच माणसाबरोबर, एकाच अभिनेत्याबरोबर केले, तर तो अनुभव कसा होता? तो अनुभव छान होता. कारण तुम्ही जर लॉन चेनी नावाचा एक ऍक्टर होऊन गेला 1920-25 साली आणि त्याचं जर चरित्र बघितलं तर त्या नटानी मेकअप शिकला आणि तो वेगवेगळ्या 8-9 भूमिकेत त्यांनी स्वतःचा मेकअप करून तो दिसलेला आहे आणि तो मी फिल्म इन्स्टिट्यूटला वाचलेलाही होता. तर ती गोष्ट काय आहे की सुबोधला ज्यांनी कास्ट केलंय त्यांची पुन्हा रणवीर सिंगला कपिल देव ज्यांनी केलाय त्यांच्यासारखीच अडचण आहे की ह्या माणसाची लोकप्रियता आहे, याला हे कॅरेक्टर म्हणून बघायला लोक येतील. त्याच्यासाठी मग ताण कोणावर? विक्रम गायकवाड. सेमच आहे ना कॉन्सेप्ट. तर ते तसं आहे